जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या आपल्याला माहिती आहे की सध्या टेट 2 परीक्षेची जे काही फेज 2 आहे तर त्या फेज 2 ची कार्यवाही सध्या सुरुवात झाली आहे. त्याच्यामध्ये बरेचशा जे काही जाहिरात आहे तर ते जाहिरात देखील अपलोड झालेले आहे. त्याच्यामध्ये ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या बघा त्या ठिकाणी आपल्याला येतील. त्या अनुषंगाने जे काही जिल्हा परिषद स्तरावर जे इतर जे काही गोष्टी आहे त्याच्यामध्ये शिक्षकांचं समायोजन असेल, जे काही अतिरिक्त झालेले शिक्षक आहे तर त्यांचं समायोजन देखील चालू आहे. ज्या आस्थापनाची बिंदू नामावली सध्या बघा अपडेट नव्हती तर ती अपडेट करून सध्या ज्या काही जाहिरात असेल तर त्या जाहिरात पवित्र प्रणालीवर देण्यासंदर्भात ज्या काही सूचना आहे तर ते ह्या ठिकाणी जिल्हा परिषद स्तरावरनं सध्या वेगवेगळ्या आस्थापना संस्थांना सध्या देण्यात आले आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की सध्या फेज 2 आता सुरुवात झाली, परंतु ह्याच्यामध्ये काही ते जे काही उमेदवार आहे म्हणजे जे सध्या कट ऑफ पासून राहून गेलेले उमेदवार आहे तर ठराविक उमेदवारांना फेज 2 मध्ये सध्या बघा त्यांना चान्स मिळणार. तर आता संपूर्ण जे उमेदवार आहे तर ते आपल्याला माहिती आहे की टेट 3 जी परीक्षा आहे, पुढील टेट 3 परीक्षा, तर त्या संदर्भात वाट बघत आहे. तर आता टेट 3 परीक्षा नेमकी कधी ह्या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन येऊ शकते त्या अनुसार आपण ह्या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की जी काही रिट पिटिशन होती 27/13/2024 ची, तर त्या रिट पिटिशन म्हणजे ह्या ठिकाणी टेट परीक्षा घेण्यासंदर्भात जी काही सध्या ह्या ठिकाणी पिटिशन दाखल करण्यात आली होती त्याच्यामध्ये जो सध्या बघा निकाल ह्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर त्या निकालानुसार आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही टीईटी परीक्षा आहे तर ती टीईटी परीक्षा सध्या ह्या निकालाला आधार घेऊन सध्या बघा इथं घेण्यात आली होती. आता टीईटी परीक्षा आपल्याला माहिती आहे की जे टीईटी परीक्षेचं जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल होतं तर ते टेंटेटिव्ह शेड्यूल ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान होतं, बरोबर. परंतु इथं 2 महिने जे काही उशिरा आहे तर ती टीईटी परीक्षा सध्या इथं झाली, बरोबर. आता जे काही टेट परीक्षेचं इथं सांगितल्याप्रमाणे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल सध्या यायला पाहिजे होतं. आता चालू आहे जानेवारी महिना, बरोबर. आता 26 जानेवारी इथं येऊन गेले. म्हणजे इथं ज्या पद्धतीने टीईटी परीक्षा 2 महिने उशिरा झाली त्याच पद्धतीने टेट परीक्षेचं जे काही नियोजन असेल तर ते नियोजन सुद्धा देखील या ठिकाणी बघा 2 महिने उशिरा होईल. कारण का की अजूनपर्यंत या ठिकाणी टीईटी परीक्षेचा आपल्याला माहिती आहे की जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या आलेला नाही. तर एकंदरीत निकाल जो आहे तर तो निकाल सध्या बघा आल्यानंतर जे काही नोटिफिकेशन असेल टेट 3चं तर ते त्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी येऊ शकतं. त्या अनुषंगाने ही जी पिटिशन आहे तर ही पिटिशन खूप महत्त्वाची आहे. त्याच्या आधारावर पुढील कारवाई सध्या होत आहे. आता आपल्याला माहिती आहे की टीईटी परीक्षा या ठिकाणी जवळपास जे काही 3.25 लाख उमेदवारांनी टीईटी परीक्षा इथं दिलेली आहे. तर त्यानुसार जी काही ॲन्सर की असेल तर ती ॲन्सर की देखील आली आहे. आता हा जो काही निकाल आहे तर हा निकाल सध्या बघा कधी आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर आपल्याला हा जो निकाल आहे तर हा फेब्रुवारी महिन्यामध्ये जे ह्याचे सध्या बघा चान्सेस आहे जास्तीत जास्त पहिला आठवडा किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जो काही टीईटीचा निकाल आहे तर तो टीईटीचा निकाल सध्या आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे की ॲन्सर कीनुसार जे काही ह्या ठिकाणी क्वालिफाय झालेले उमेदवार आहे तर त्यांना सध्या एक अंदाज येऊन गेला असेल की जी ॲन्सर की आहे तर त्या ॲन्सर कीनुसार आपल्याला किती सध्या बघा इथं मार्क सध्या पडत आहे. त्याच्यानुसार जे काही तुमचा फायनल जो निकाल असेल तर तो फायनल निकाल सध्या बघा येणार आहे. त्या अनुषंगाने टीईटी परीक्षेमध्ये जे काही उमेदवार सध्या बघा प्रविष्ट झाले होते तर आपल्याला माहिती आहे की संपूर्ण ह्या ठिकाणी पेपर 1 असेल, पेपर 2 असेल तर त्याच्यामध्ये सध्या उपस्थित जे होते उमेदवार ह्या ठिकाणी 3,29,000 म्हणजे जवळपास 3,30,000 उमेदवारांनी टीईटी परीक्षा दिली. तर आता ह्याच्यामध्ये नेमके किती उमेदवार पात्र होतात त्यानुसार बघा जे काही टेट परीक्षेमध्ये त्यांना पुढील जी काही संधी असेल तर ती संधी त्या ठिकाणी मिळणार आहे शिक्षक भरतीमध्ये. आता हा निकाल फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा सेकंड वीकमध्ये सध्या आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी बघा मिळणार आहे. तो जसा निकाल आला, कारण का जे काही सध्या इथं पिटिशनमध्ये ज्या पद्धतीने 2 महिने उशिरा सध्या बघा इथं टेंटेटिव्ह शेड्यूल चालू आहे त्यानुसार 2 महिन्यानंतर इथं बघा टेट परीक्षेचं जे काही नोटिफिकेशन आहे तर ते यायला पाहिजे होतं. त्या अनुषंगाने या ठिकाणी जो काही टीईटी परीक्षेचा जो निकाल आहे तर तो निकाल फेब्रुवारी महिन्यामध्ये सध्या बघा या ठिकाणी अपेक्षित आहे. हा जर फेब्रुवारी महिन्यामध्ये आला तर लगेच जे काही टेट 3 संदर्भात नोटिफिकेशन आहे तर ते सध्या या ठिकाणी बघा जाहीर त्या पद्धतीने होऊ शकतं. त्या अनुषंगाने मंत्रालय स्तरावरनं देखील ज्या काही हालचाली आहे टेट 3 संदर्भात तर त्या सध्या सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या टेट 3 संदर्भात जे काही ह्या ठिकाणी बजेट आहे तर ते बजेट देखील सध्या आता सादर करण्यासंदर्भात इथे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणेच्या वतीने जो काही एस्टिमेट बुडगेट आहे 2023-24 संदर्भात तर इथं ऑल एक्झाम जे काही आहे तर त्या संदर्भात स्टेटमेंट देण्यात आले. तर इथे बघा संपूर्ण जे काही एक्झाम आहे आता इथं DTED असेल, DED एक्झाम असेल, त्यानंतर TTC एक्झाम असेल, त्यानंतर एक्सटर्नल एक्झाम असेल, त्यानंतर 4 नंबरला TET एक्झाम होती, बरोबर. आता ही जी TET एक्झाम आहे तर ही TET एक्झाम आपल्याला माहिती आहे की सध्या इथं बघा पार पाडलेली आहे. TET एक्झामसाठी जो काही इथं एस्टिमेट रेव्हेन्यू होता ह्याच्यामध्ये लाखामध्ये देण्यात आले तर हो या ठिकाणी बघा अशा पद्धतीने होता. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जी
टेट परीक्षा आहे, टेट परीक्षेसंदर्भात देखील इथं जे एस्टिमेट आहे तर ते सध्या देण्यात आलं आहे। तर त्याच्यानुसार या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5 नंबरचा जो मुद्दा आहे टेट परीक्षेचा जो काही एस्टिमेट आहे तर इथं 2000 लाख, बरोबर, म्हणजे जे काही 2000 लाख इथं एस्टिमेट जो काही रेव्हेन्यू आहे तर तो सध्या इथं दाखवण्यात आला आहे। म्हणजे जो काही पुढील टेट परीक्षा 3 आहे तर ती टेट परीक्षा 3 घेण्यासंदर्भात जो काही सध्या बघा अंदाजपत्रक असेल तर ते इथं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। म्हणजे जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया आता आपल्याला पुढे निश्चित बघा पाहायला मिळणार आहे। तर अंदाजे आपल्याला फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी टेट 3 संदर्भात जे नोटिफिकेशन असेल तर ते सध्या बघा पाहायला मिळणार आहे। त्या अनुषंगाने तुमची तयारी असेल तर ती तयारी सध्या बघा सुरू ठेवा, जेणेकरून ज्या पद्धतीने मागची जी काही टेट 2 झाली होती त्याच्यामध्ये अवघे 20 ते 21 दिवसामध्ये सध्या बघा परीक्षा झाली होती नोटिफिकेशन येऊन। तर त्यानुसार बघा जी काही तयारी असेल तर ती आतापासूनच सुरुवात करा। टेट 3 जी परीक्षा आहे तर ती टेट 3 परीक्षा बघा 100% होणार, कारण आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही परीक्षा 2017ची परीक्षा सध्या बघा अपूर्ण आहे। तर ह्या 2017ची परीक्षा अपूर्ण होती, तेवढ्यात टेट 2 ही जी परीक्षा आहे तर ती सध्या बघा घेण्यात आली। आता टेट 2 जी परीक्षा आहे ह्याच्यामध्ये फेज 2चा जो काही अंतिम राऊंड सध्या बघा इथं आता सुरुवात झाली आहे। तर ही परीक्षा देखील इथं होणार आणि ही परीक्षेचं आणि टेट 3 परीक्षेसंदर्भात ज्या काही रिक्त पदं आहे तर ती रिक्त पदं सध्या बघा वेगवेगळी असणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे की टेट 2 मध्ये जे काही फेज 2 होणार आहे तर त्याच्यामध्ये बिंदू नामावली संदर्भात जो काही वर्ष आहे तर ते वर्ष सध्या बघा ठरवण्यात आलं आहे। म्हणजे त्याच तारखेपर्यंत बिंदू नामावलीमध्ये जी काही पदं रिक्त आहे तर तीच पदं या ठिकाणी फेज 2 मध्ये पाहायला मिळणार आहे। त्यानंतर उर्वरित जे काही पुढील वर्षाची काही पदं आहे ती नवीन सध्या बघा रोस्टर चेकिंग होईल, बिंदू नामावली अपडेट होईल, त्यानुसार इथं जास्तीत जास्त जी काही पदं असेल तर ती पदं बघा एकंदरीत 100% पदं येण्याचे चान्सेस सध्या टेट 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्या अनुषंगाने सध्या जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती पुढील प्रक्रिया एकंदरीत टीईटी परीक्षेचा जो काही निकाल आला फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यानंतर या ठिकाणी टेट 3ची जो काही प्रक्रिया असेल तर त्याला बघा योग्य ती गती सध्या त्या ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने वेगवेगळ्या संघटना असेल तर त्या संघटना देखील सध्या बघा जो काही शिक्षण मंत्री माननीय शिक्षण मंत्री आहे दादाजी भुसे साहेब तर त्यांच्यापर्यंत सध्या पाठपुरावा सुरू करत आहे। कारण आपल्याला माहिती आहे की जे काही टेट 3 मध्ये सध्या कला शिक्षक असेल, बरोबर, त्यानंतर पुढचे जे काही क्रीडा शिक्षक असेल तर त्यांची देखील पदासंदर्भात वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत तर त्या पाठपुरावा करत आहेत। ही जी पदे आहे तर ही पदं देखील बघा लवकरात लवकर भरली गेली पाहिजे आणि ही जी पदं आहे तर ह्यांना टेट 3 मध्ये सध्या बघा भरण्यासंदर्भात जे काही आश्वासने आहे तर ते सध्या मिळत आहे। म्हणजे इथं जी काही टेट 3 आहे तर ती टेट 3 परीक्षा शिक्षक भरती संदर्भात तर ती या ठिकाणी 100% होणार आहे। त्या अनुषंगाने आतापासूनच तुम्ही तयारी करत असाल तर ती तुम्ही तयारी करायला बघा सुरुवात करा, जेणेकरून जसा वेळ आला तोपर्यंत तुमचं जे काही योग्य ते प्रिपरेशन सध्या बघा झालेलं असेल। त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही अंदाजपत्रक असेल ते देखील सध्या बघा इथं बनवण्यात आलेलं आहे। आणि महत्त्वाची जे काही पिटिशन आहे तर ह्या पिटिशन्समध्ये जो आदेश आहे तर तो आदेश सध्या बघा महत्त्वाचा असणार आहे, कारण ह्याच्यानुसारच टीईटी परीक्षा कंडक्ट झाली, परीक्षा देखील झाली, आता फायनल निकालाला या ठिकाणी येऊन पोहोचलोय। त्या अनुषंगाने टेट 3 परीक्षा देखील आपल्याला जे काही 2 महिने उशिरा का नाही पण आपल्याला जे काही नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन आपल्याला येत्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्ही जी काही आगामी येणारी शिक्षक भरती असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य ते सध्या बघा अपडेट जे असेल तर ते आपण देत जाऊ। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तुमचे काही प्रश्न असतील प्रश्न कमेंट करू शकतात, त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय देऊ। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।